ची जोडी आहे तर चुकी जोडी या ठिकाणी वाकाटक प्रवर्षण, तर ही जोडी या ठिकाणी पहा चुकीची आहे. बाकीचे पहा सातवाहन, राजा चिमुक, चालुक्य, पुलकेशी, पल्लव, सिंह, विष्णू, तर या जोड्या बरोबर आहेत. चुकीची जोडी का आहे तर पहा वाकाटक राजघराण्याचे संस्थापक हे विंध्य शक्ती आहेत. हे या ठिकाणी संस्थापक, राजघराण्याचे संस्थापक यांच्या जोड्या, राजघराणे आणि त्यांचे संस्थापक जोड्या आहेत. वाकाटक या ठिकाणी प्रवर्षण ही चुकीची जोडी आहे. वाकाटक राजघराण्याचे संस्थापक लक्षात घ्या, विंध्य शक्ती ही आहेत. प्रश्न पुढचा बघा, कुतुबशहाची टिंबटिंब ही राजधानी होती. कुतुबशहाची राजधानी कोणती? तर यापैकी बघा कुतुबशहाची राजधानी ही गोळकोंडा, ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न पुढचा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. चुकीची जोडी ओळखायची आहे या ठिकाणी. फलटणचे निंबाळकर, जावळीचे मोरे, सुपेचे जाधव, मुधोळचे घोरपडे. कोण कुठलं होतं? तर अशा प्रकारे ही जोडी आहे. तर सुपेचे जाधव, तर ही जोडी या ठिकाणी पहा चुकीची आहे. बाकीचे फलटणचे निंबाळकर होते, जावळीचे मोरे होते, मुधोळचे घोरपडे होते. तर या ठिकाणी सिंदखेडचे जाधव होते. जाधव हे सुपेचे नव्हते तर पहा सिंदखेडचे होते. सी बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. श्री चक्रधर स्वामी आणि त्यांनी म्हणजे या ठिकाणी संत आहेत, त्यांनी जे ग्रंथ लिहिले त्यांच्या या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. संत चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास, दासबोध, गुरुग्रंथ साहिब, लीळा चरित्र, तुकाराम गाथा, अभंग, ओव्या, भारुडे. प्रश्न क्रमांक 14 आहे बघा, या ठिकाणी योग्य असा जोड्यांचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर श्री चक्रधर स्वामी लीळा चरित्र हा ग्रंथ लिहिला. संत नामदेव गुरुग्रंथ साहिब, संत तुकाराम दासबोध आणि समर्थ रामदास तुकाराम गाथा, संत तुकाराम गाथा आणि समर्थ रामदास हा दासबोध या ठिकाणी वरती. श्री चक्रधर स्वामी लीळा चरित्र, संत नामदेव गुरुग्रंथ साहिब, संत तुकाराम गाथा, समर्थ रामदास दासबोध. ऑप्शन क्रमांक बी मध्ये या योग्य अशा 5 जोड्या आहेत. संत एकनाथांच्या अभंग, ओव्या, भारुडे. प्रश्न पुढचा आहे बघा, 5वा प्रश्न, 1802 मध्ये टिंबटिंब पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तैनाती फौजेचा करार कोणत्या पेशव्यांनी केला? प्रश्न क्रमांक 5, 1802 मध्ये तर दुसरा बाजीराव पेशवे यांनी 1802 मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. प्रश्न 6वा, भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर गोपाळकृष्ण गोखले, भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. प्रश्न पुढचा, भारत व पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना खालीलपैकी कोणी तयार केली? लॉर्ड वेवेल, स्टेफर्ड क्रिप्स, लॉर्ड माउंटबॅटन, पॅथिक लॉरेन्स. भारत आणि पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मितीसाठीची योजना खालीलपैकी कोणाची? तर लॉर्ड माउंटबॅटन, तर यांची ही योजना. प्रश्न पुढचा, 8वा प्रश्न, टिंबटिंब हा पल्लव राजा स्वतः नाटककार होता. स्वतः नाटककार असणारा पल्लव राजा खालीलपैकी कोणता? प्रश्न क्रमांक 8. व्हिडिओ पण लाईक करायचा आहे आणि पण शेअर करा. महेंद्रवर्मन, ऑप्शन क्रमांक सी, महेंद्रवर्मन हा पल्लव राजा स्वतः नाटककार होता. प्रश्न पुढचा आहे बघा, 9 क्रमांकाचा प्रश्न, श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्पर संबंधीची माहिती देतात. हे ग्रंथ टिंबटिंब भाषेत लिहिलेली आहेत. महावंश आणि दीपवंश हे भारत आणि श्रीलंका यांच्यामधील संबंधाची माहिती देतात. तर हे ग्रंथ खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहेत? प्रश्न क्रमांक 9, उत्तरे लक्षात ठेवा आणि किती प्रश्न बरोबर येतात ते सुद्धा लक्षात ठेवा. चुकलेले असते तर चुकू द्या, या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. तर पाली भाषेमध्ये आहेत बघा, महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ पाली भाषेमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये श्रीलंका आणि भारत यांच्यामधील परस्पर संबंधाची माहिती दिली आहे. प्रश्न पुढचा आहे 10 क्रमांकाचा, वीणा वादनात प्रवीण असलेला राजा वीणा वादनात प्रवीण असलेला राजा खालीलपैकी कोण? तर वीणा वादनात प्रवीण असलेला राजा समुद्रगुप्त. ऑप्शन क्रमांक ए, समुद्रगुप्त हा वीणा वादनात प्रवीण असा राजा होता. प्रश्न 11वा,
कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या कोणत्या राज्यात आहे? कलिंग राज्याचा प्रदेश. नमस्कार पारदे सर, नमस्कार. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ओडिसा. ऑप्शन क्रमांक बी ओडिसा. कलिंग राज्याचा प्रदेश हा आजच्या ओडिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न पुढचा 12वा. इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासात कोणता कालखंड असं पण म्हटलं जातं? इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास टिंबटिंब असे म्हणतात. तर मध्ययुगीन इतिहास. इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक मध्ययुगीन इतिहास म्हणून ओळखला जातो. प्रश्न पुढचा आहे 13वा प्रश्न. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव. वत्सगुल्य, प्रतिष्ठान, वातापी, कुंतल. तर कुंतल. ऑप्शन क्रमांक डी कुंतल. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव कुंतल. प्रश्न पुढचा. बुर्ज वृक्ष टिंबटिंब मध्ये आढळतात. बुर्ज वृक्ष कोठे आढळतात? प्राचीन काळी लिहिण्यासाठी ज्या वृक्षाच्या सालीचा उपयोग केला जात होता त्याला बुर्ज वृक्ष असं म्हणतात. तर तो वृक्ष खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतो? काश्मीर, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक. तर बुर्ज वृक्ष हा काश्मीर मध्ये आढळतो. ऑप्शन क्रमांक ए काश्मीर. प्रश्न पुढचा आहे. जोड्या लावायच्या आहेत बघा या ठिकाणी. अ गटातील ब गटातील विधानांशी योग्य जोड्या लावायच्या आहेत. अ गट, ब गट. ज्यू धर्म, यहुदी, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारशी, अग्यारी, मशीद, सिनेगांग, चर्च. तर बघा ज्यू धर्माचा ज्यू धर्म किंवा यहुदी, तर या धर्माच्या ठिकाणी सिनेगॉंग. तर हे या ठिकाणी आपलं प्रार्थनास्थळ असतं असं आपण म्हणूया. त्यानंतर पहा ख्रिश्चन धर्मांचं पहा चर्च असतं, इस्लाम धर्माची मस्जिद आणि पारशी धर्माचे पहा अग्यारी. तर अशा प्रकारे या ठिकाणी धर्म आणि त्यांचे प्रार्थनास्थळ यांच्या जोड्या ऑप्शन क्रमांक डी मध्ये योग्य अशा पहा दाखवल्या आहेत. ज्यू धर्म सिनेगॉंग, ख्रिश्चन धर्म चर्च, इस्लाम धर्म मस्जिद आणि पारशी अग्यारी. प्रश्न पुढचा आहे. गौतम बुद्धांच्या समकालीन असला जीवक नावाचा वैद्य टिंबटिंब विद्यापीठात शिकला. गौतम बुद्धांच्या समकालीन असला जीवक नावाचा वैद्य कोणत्या विद्यापीठात शिकला? तर तक्षशिला. ऑप्शन क्रमांक बी तक्षशिला या विद्यापीठात जीवक नावाचा वैद्य शिकला. प्रश्न पुढचा आहे. जोड्या लावायच्या आहेत बघा या ठिकाणी. अ गट, ब गट. गोंडवनची राणी, उदयसिंहचा पुत्र, मुघल सत्तेचा संस्थापक, बहमानी राज्याचा पहिला सुलतान. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अ गट, ब गटच्या जोड्या लावायच्या आहेत. तर गोंडवनची राजधानी राणी दुर्गावती, त्यानंतर उदयसिंहचा पुत्र महाराणा प्रताप, मुघल सत्तेचा संस्थापक बाबर आणि बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू. ऑप्शन क्रमांक ए मध्ये या योग्य अशा जोड्या आहेत बघा. गोंडवनची राणी राणी दुर्गावती, उदयसिंहचा पुत्र महाराणा प्रताप, मुघल सत्तेचा संस्थापक बाबर आणि बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू. प्रश्न पुढचा आहे. या ठिकाणी घटना आहेत बघा कालानुक्रमे लावायच्या आहेत. शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम, लाल महालावर छापा, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक, पुरंदरचा तह, शाहिस्ते खानाची स्वारी. तर या सर्व ज्या घटना आहेत ते कालानुक्रमे लावायच्या आहेत. इंग्लिश मराठीचे टॉपिक वाईज ठीक आहे. वेळ मिळाला तर मी ते सुद्धा पण टॉपिक वाईज करेल. ए आणि बी सेम नाही बघा. ए आणि बी सेम नाही, थोडासा फरक आहे. आकडा मागं पुढे झालेला आहे त्याच्यामुळे सेम नाही. सेम ऑप्शन नसतात. खालील घटना कालानुक्रमे लावायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा पुरंदर शाहिस्ते खानाची स्वारी,
या ठिकाणी ही पहिली घटना येईल. त्यानंतर लाल महालावरती छापा ही दुसरी घटना येते. पुरंदरचा तह ही तिसरी घटना येईल. त्यानंतर आग्र्याहून सुटका ही चौथी घटना येते. राज्याभिषेक पाचवी आणि या ठिकाणी बघा शिवाजी महाराज दक्षिण मोहीम ही सहावी घटना येते. ऑप्शन क्रमांक ए मध्ये या घटना कालानुक्रमे लावलेल्या आहेत. शाहिस्तेखानाची स्वारी पहिली घटना आहे. त्यानंतर लाल महालावरती छापा दुसरी घटना, पुरंदरचा तह तिसरी, आग्र्याहून सुटका चौथी, राज्याभिषेक पाचवी आणि शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम शेवटची मोहीम सहावी घटना. प्रश्न पुढचा आहे, क्रांतीबाबत योग्य पर्याय कोणता? क्रांतीबाबत योग्य असा पर्याय सांगायचा आहे. या ठिकाणी विधान आहेत, क्रांती घडवून आणण्यासाठी प्रभावी नेत्यांची गरज असते. क्रांती हिंसात्मक व अहिंसात्मक मार्गाने घडून येते. क्रांतीमुळे समाजात आकस्मिक व आमूलाग्र असे बदल घडून येतो. क्रांती ही समाज जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात घडू शकते. जुने लेक्चर बघण्यासाठी YouTube चॅनलवर तुम्हाला बघायला येतील. सगळे चॅनल आपले सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी फक्त अ, ब आणि क हे योग्य आहेत. बघा, क्रांती घडवून आणण्यासाठी प्रभावी नेत्याची गरज असते. क्रांती हिंसात्मक अहिंसात्मक मार्गाने घडून येते. क्रांतीमुळे समाजात आकस्मिक आमूलाग्र बदल घडून येतो. तर ही या ठिकाणी विधाने बरोबर आहेत. प्रश्न पुढचा आहे 20 क्रमांकाचा, खालीलपैकी विधाने पाहून योग्य पर्याय निवडा. अमेरिकन राज्यक्रांती ही सामाजिक क्रांती होती. फ्रेंच राज्यक्रांती ही राजकीय क्रांती होती. योग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, ब आणि अयोग्य, अयोग्य, अ ब दोन्ही योग्य. तर बघा जो वरचा जो प्रश्न होता या ठिकाणी बघा थोडासा ऑप्शन या ठिकाणी चुकलाय. तर या ठिकाणी चारही जे पर्याय आहेत त्या ठिकाणी बरोबर येतील. म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल अ, ब, क आणि ड. तर या ठिकाणी ऑप्शन ड लक्षात घ्या. क्रांतीबाबत जी काही चारही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत. क्रांती घडवून आणण्यासाठी प्रभावी नेत्याची गरज असते. क्रांती हिंसात्मक अहिंसात्मक मार्गाने घडून येते. क्रांतीमुळे समाजात आकस्मिक आमूलाग्र बदल घडून येतो आणि क्रांती ही समाज जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात घडून येते. या ठिकाणी ड, अ, ब, क, ड सर्व या ठिकाणी योग्य आहेत. या ठिकाणी थोडासा दुरुस्त करून घ्या. चारही ऑप्शन या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत. चारही घटना या ठिकाणी आपल्याला क्रांती बाबतीमध्ये योग्य अशा सांगता येतील. अ, ब, क आणि ड. त्या ठिकाणी एक ऑप्शन राहिला होता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी की दोन्ही या ठिकाणी योग्य आहेत. अमेरिकन राज्यक्रांती ही सामाजिक क्रांती म्हणून ओळखली जाते आणि फ्रेंच राज्यक्रांती ही राजकीय क्रांती म्हणून ओळखली जाते. अ आणि ब या ठिकाणी योग्य आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा. या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायालय, तहसीलदार, पोलीस अधीक्षक. ऑल करेक्ट होत्या. त्या ठिकाणी ऑप्शन एक राहिला होता. तर जिल्हाधिकारी, कायदा आणि सुव्यवस्था. त्यानंतर जिल्हा न्यायालय, तंटे सोडवणे.
तहसीलदार, तालुका दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, शांतता व सुव्यवस्था. ऑप्शन क्रमांक सी मध्ये या योग्य अशा जोड्या आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा 22 क्रमांकाचा. खालील विधानांपैकी चूक विधान ओळखायचं आहे. या ठिकाणी विधाने आहेत. कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणार न्यायालयाचा आदेश. अधिकार पृच्छा. त्यानंतर पुढं दुसरं विधान आहे लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश परमादेश. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला करण्याचा आदेश प्रतिषेध. त्या ठिकाणी आपल्याला चूक विधान कोणतं आहे ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी फक्त क जे विधान आहे कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला करण्याचा आदेश. तर हे विधान या ठिकाणी फक्त चूक आहे. फक्त क विधान या ठिकाणी चूक आहे. कारण या ठिकाणी बघा उत्प्रेक्षण हे या ठिकाणी क साठी बरोबर येणार आहे. उत्प्रेक्षण. तर प्रतिषेध म्हणजे काय, तर कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याचा आदेश. या ठिकाणी म्हणून आपल्याला ऑप्शन क्रमांक या ठिकाणी प्रतिषेध जे आहे त्याच्या जागी उत्प्रेक्षण पाहिजे होतं. प्रश्न पुढचा आहे बघा 23 क्रमांकाचा. खालील बोधचिन्हे कोणत्या संघटनेचे आहे. या ठिकाणी बोधचिन्ह दिलेलं आहे. कोणत्या संघटनेचं आहे ते सांगायचं आहे. अन्न शेती संघटना, शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग आयोग आणि जागतिक आरोग्य संघटना. तर कोणत्या संघटनेचे बोधचिन्ह आहे. तर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचं हे बोधचिन्ह आहे. ऑप्शन क्रमांक सी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचं हे बोधचिन्ह आहे. या ठिकाणी बोधचिन्ह बघा. हे जे बोधचिन्ह आहे तुम्हाला हे अन्न शेती संघटना, अन्न आणि शेती संघटनेचे हे बोधचिन्ह आहे. त्याच्यामध्ये FAO तर हे अक्षर असतात. शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेचं युनेस्को तर हे बोधचिन्ह आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता. आणि पुढे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचं हे चिन्ह या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालं. आणि हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं चिन्ह याच्यामध्ये बघा ILO तर असं या ठिकाणी अक्षर तुम्हाला बघायला मिळतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही चिन्ह याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला होता. प्रश्न क्रमांक 24. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार टिंबटिंब यांना असतो. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो. मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, सभापती. आकृत्यांवरती नक्की या ठिकाणी आपण आकृत्यांवरती व्हिडिओ बघणार आहोत. असेच या ठिकाणी प्रश्नांच्या जे काही प्रश्न आपण काढेल त्याच्यामध्ये तुम्हाला आकृतीवरती प्रश्न घेतले जातील आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक आकृतीचं सांगितलं जाईल. तर राज्यपालांना या ठिकाणी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपाल यांना. प्रश्न पुढचा आहे 25 क्रमांकाचा. खालील चुकीचं विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. लोकसभेला पहिले सभागृह असं म्हणतात. लोकसभा हे देशातील लोकांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते. लोकसभेची मुदत 6 वर्षांची असते. चुकीचं विधान या ठिकाणी सांगायचं आहे. तर या ठिकाणी लोकसभेची मुदत ही 6 वर्षांची असते. हे विधान चुकीचं आहे. 5 वर्ष मुदत असते. प्रश्न पुढचा 26 क्रमांकाचा प्रश्न. अध्यक्षीय शासन पद्धती टिंबटिंब हे कार्यकारी प्रमुख असतात. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोण कार्यकारी प्रमुख असतं. तर राष्ट्राध्यक्ष. ऑप्शन क्रमांक सी राष्ट्राध्यक्ष. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात. प्रश्न पुढचा आहे 27 क्रमांकाचा. पेपर 1 साठी हे प्रश्न येऊ शकतात. येतात प्रश्न दोन्हीकडे प्रश्न जवळपास सेम असतात. फक्त काठीने पात्र पेपर 1 ला थोडीशी सोपी असते. प्रश्न क्रमांक 27. जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रापुढील मोठे आव्हान म्हणजे खालीलपैकी काय. जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रापुढील मोठे आव्हान
तर लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे. तर हे एक मोठं आव्हान आहे, पहा मोठं चॅलेंज आहे. प्रश्न पुढचा आहे बघा. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष टिंबटिंब या राज्यात आहे. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष कोणत्या राज्यात आहे? ओडिसा, आसाम, बिहार, जम्मू आणि काश्मीर. तर नॅशनल कॉन्फरन्स पक्ष जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक डी. तर 1932 साली जम्मू आणि काश्मीरमध्ये या पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा. मतदारसंघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते? जे मतदारसंघ निर्माण केले जातात. पेपर 1 साठी सुद्धा आहे. पेपर 1 साठी सुद्धा आहे. पेपर 1 ज्यांचा आहे परिसर अभ्यासासाठी, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भूगोल विषयाचे प्रश्न, इतिहास आणि आपले जे नागरिकशास्त्राचे प्रश्न आहेत ते पण विचारले जातात. त्याच्यामुळे या ठिकाणी दोन्हीही विषयाचे जे पेपर देणार आहेत त्यांनी व्हिडिओ बघितला तरी चालेल. फायदा या ठिकाणी त्यांचा होणार आहे. तर परिसीमान ही जी काही समिती असते निवडणूक आयोगाची, ती मतदारसंघ निर्माण करण्याचं काम करते. प्रश्न पुढचा आहे बघा. खालील विधाने पाहून योग्य तो पर्याय निवडायचा आहे. अविधान आहे बघा. संयुक्त राष्ट्राने 1976 साल हे महिला वर्ष म्हणून घोषित केलं. 1976 ते 1985 हे संपूर्ण दशक महिलांसाठीचं दशक म्हणून जाहीर करण्यात आलं. या ठिकाणी बघा दोन विधाने आहेत. दोन्ही विधाने बघा योग्य पर्याय असा निवडायचा आहे. फक्त ब बरोबर, फक्त अ बरोबर, अ ब दोन्ही बरोबर, अ ब या ठिकाणी दोन्ही सेम ऑप्शन झालेत. या ठिकाणी आपण म्हणूया जो काय ड ऑप्शन आहे तो या ठिकाणी आपण दोन्ही चूक आहे असं म्हणूया. या ठिकाणी दोन्ही बरोबर, दोन्ही चूक. प्रश्न क्रमांक 30. तर बघा संयुक्त राष्ट्राने 1976 साल हे महिला वर्ष म्हणून घोषित केलं. 1976 ते 1985 हे संपूर्ण दशक महिलांसाठी दशक म्हणून जाहीर करण्यात आलं. तर या प्रश्नाचं उत्तर फक्त ब बरोबर आहे. या ठिकाणी बघा फक्त ब बरोबर आहे. या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांनी 1975 साल हे महिला वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. लक्षात घ्या 1975 आणि या ठिकाणी 1976 ते 1985 हे संपूर्ण दशक महिलांसाठी दशक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. म्हणजे फक्त ब बरोबर आहे. या ठिकाणी अयोग्य आहे. 1975 साली महिला वर्ष म्हणून घोषित केलं. 1976 ते 85 10 वर्ष दशक किंवा 10 वर्ष या ठिकाणी महिला दशक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. 1975 बरोबर आहे. प्रश्न पुढचा. खालील जोड्यापैकी चूक जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आहे बघा. मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ, वॉटर पोलो पाण्यातील खेळ, स्केटिंग साहसी खेळ, बुद्धिबळ मैदानी खेळ. 1975 हे महिला वर्ष लक्षात ठेवा. प्रश्न तुम्हाला असे फसवे विचारले जातात त्यावेळेस फसायचं नाही. तर या ठिकाणी चुकीची जोडी बुद्धिबळ मैदानी खेळ ही या ठिकाणी जोडी चुकीची आहे. प्रश्न पुढचा. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिंबटिंब म्हणतात. महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला खालीलपैकी काय म्हणतात? काय नाव आहे? तर जे लाकडी बाहुली महाराष्ट्रामध्ये तयार केली जाते त्याला ठकी असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक ए ठकी. प्रश्न पुढचा आहे बघा 33 क्रमांकाचा. पृथ्वीच्या परिवलनात 24 तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील काय? या ठिकाणी 5 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात, 10 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात, 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात की 20 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. तर पृथ्वीच्या परिवलनात 24 तासांचा कालावधी लागतो. तर एका तासामध्ये पृथ्वीवरील 15 रेखावृत्ते ही सूर्यासमोरून जातात. ऑप्शन क्रमांक सी 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. प्रश्न पुढचा आहे. भारत हा टिंबटिंब गोलार्धातील देश आहे. भारत कोणत्या गोलार्धातील देश आहे? कोणत्या गोलार्धामध्ये येतो? उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम, दक्षिण पूर्व, दक्षिण पश्चिम. तर उत्तर पूर्व. ऑप्शन क्रमांक ए उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारत देश आहे. प्रश्न पुढचा. लॅब्राडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे? लॅब्राडोर प्रवाह या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या महासागरामध्ये आहे?
तर पॅसिफिक महासागरामध्ये हा लॅब्राडोर प्रवाह आहे. आता हा जो प्रवाह आहे हा शीत प्रवाह आहे. लक्षात घ्या या ठिकाणी हा शीत प्रवाह आहे. लॅब्राडोर प्रवाह पॅसिफिक महासागरामध्ये असून तो शीत प्रवाह आहे. या ठिकाणी गल्फ स्ट्रीम, केराशिओ, अॅग्युलास, सोमाली तर हे उष्ण प्रवाह म्हणून ओळखले जातात. प्रवाह सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले जातात. महासागरामधील प्रवाह. प्रश्न पुढचा 36 क्रमांकाचा. जोड्या लावा. अ गट ब गट जोड्या लावायच्या आहेत. बांगलादेश, अमेरिका, चीन, नेपाळ देश आहेत. पुढे प्रमुख प्राणी तर यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता 19 मध्ये. तर बांगलादेश वाघ प्रमुख प्राणी या ठिकाणी वाघ, बांगलादेश वाघ, अमेरिका बायसन किंवा म्हैस, चीन पांडा आणि नेपाळ गाय. तर ऑप्शन क्रमांक ए मध्ये या योग्य अशा 5 जोड्या आहेत. लक्षात घ्या बांगलादेश वाघ, अमेरिका बायसन किंवा म्हैस म्हटलं जातं, चीन पांडा आणि नेपाळ गाय. तर पण महामार्गावरचे प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत. या ठिकाणी बघा सगळेच प्रश्न आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये पण समाविष्ट करता येत नाही. त्याच्यामुळे आपण जे महत्वाचे असतात ते आपण प्रत्येक प्रश्न वाईज किंवा जसे पेपरला विचारले जातात तसेच प्रश्न ऍड करूया. परंतु प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओमधून किंवा वेगवेगळ्या प्रश्नसंचामध्ये आपल्याला समाविष्ट करावे लागतात. या ठिकाणी सुद्धा जोड्या लावायच्यात बघा. आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि प्रमुख सरोवरे आहेत त्या देशामधील त्यांच्या आपल्या जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. तर आशिया तर बघा या ठिकाणी आशिया बैकाल सरोवर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया एअर सरोवर, त्यानंतर उत्तर अमेरिका सुपिरियर सरोवर आणि दक्षिण अमेरिका टिटीकाका सरोवर. टिटीकाका सरोवर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए मध्ये या योग्य अशा 5 जोड्या आहेत. आशिया लक्षात घ्या. आशिया बैकाल सरोवर आहे. ऑस्ट्रेलिया एअर सरोवर, उत्तर अमेरिका सुपिरियर सरोवर आणि दक्षिण अमेरिका टिटीकाका सरोवर. खंड आणि सरोवर. प्रश्न पुढचा. खालीलपैकी कोणत्या खंडात टिटीकाका सरोवर आहे? बघा वरचाच प्रश्न त्याच्यावरती हा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या खंडात हा टिटीकाका सरोवर आहे? तर दक्षिण अमेरिकेमध्ये, दक्षिण अमेरिका या खंडात हा टिटीकाका सरोवर आहे. दक्षिण अमेरिका. प्रश्न पुढचा. लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या बाबतीत 5वा क्रमांक ब्राझीलचा लागतो. लक्षात घ्या आता या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस पाठ्यपुस्तक रीड करता तर कोणत्या देशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर हा जर तुम्ही विचार करत असाल तर आपला ज्या ज्या विषयांचे भूगोल आहे, ज्या ज्या विषयांचा भूगोल आपला अभ्यासण्यासाठी आहे, म्हणजे तुमचा नवीन भूगोल असेल किंवा जुन्या अभ्यासक्रमामधला भूगोल असेल त्याच्यामध्ये देश बघा आणि त्या देशांचा आणि आपल्या भारताचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचा स्टडी करा, प्रश्न काढा. तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. पाठ्यपुस्तकामध्ये जे तुम्हाला ज्या देशांचे भूगोल आहेत, ज्या खंडाचे आहेत, खंड सगळेच आहेत, सगळेच महासागर आहेत, त्याच्यामुळे ठिकाणी त्या सगळ्यांवरती प्रश्न विचारला जाईल. पण देशाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला किंवा जाईल तर या ठिकाणी लक्षात घ्या जे पाठ्यपुस्तकामध्ये आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. प्रश्न 40 क्रमांकाचा. लाहोर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलं आहे? लाहोर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर लाहोर शहर रावी नदीच्या काठी वसलेलं आहे. प्रश्न पुढचा. दगडी कोळशांच्या साठ्यासाठी प्रसिद्ध असलेलं राणीगंज हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दगडी कोळशांच्या साठ्यासाठी राणीगंज हे ठिकाण प्रसिद्ध आहे. तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? 8वी 9वी 10वीचे हो 10वी पर्यंत घेणार आहोत. पश्चिम बंगाल ऑप्शन क्रमांक डी पश्चिम बंगाल. 8वी पर्यंत तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात. 9वी 10वीचे थोडेसे प्रश्न विचारले जातात. पश्चिम बंगालमध्ये हे राणीगंज ठिकाण आहे. प्रश्न पुढचा. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा कोणती? भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा. प्रश्न क्रमांक 42. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील सीमारेषा कोणती?
तर पहा पाठीमागे जर तुम्ही राहिला असाल तर एकदा पहा लेफ्ट व्हा आणि परत जॉईन व्हा, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांबरोबर याल. या ठिकाणी बरेच जण पहा पाठीमागे 41 क्रमांकाचा प्रश्न बऱ्याच जणांचा चालू आहे. तर या ठिकाणी ड्युरॅन्ड लाईन तर ही भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील पहा सीमारेषा आहे. ऑप्शन क्रमांक ए, प्रश्न क्रमांक 42 ड्युरॅन्ड लाईन, भारत आणि पाकिस्तान मधील सीमारेषा, सॉरी अफगाणिस्तान मधील सीमारेषा. टिंबटिंब हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. टिंबटिंब हा भारतामध्ये सर्वात उंच धबधबा आहे. भारतातील सर्वात उंच धबधबा जोग, नायगरा, कपिलधारा, शिवमुद्रा. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे पहा, मी पाठीमागे सांगितलं होतं, जे सर्वात उंच असेल, भारतातील असेल, जगातील असेल, उंच असेल, सर्वात खोल असेल, तर त्यानंतर या ठिकाणी आपण म्हणूया सर्वात लांब असेल, म्हणजे या ठिकाणी जे प्रसिद्ध, सर्वात प्रसिद्ध असतील, सर्वात लांब असेल, सर्वात खोल असेल, म्हणजे खोल म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये पहा गारता वगैरे येणार आहे. सर्वात उंच काय येईल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला धबधबा सुद्धा येऊ शकतो, डोंगर येऊ शकतो, पर्वत येऊ शकतो. अशा प्रकारचे प्रश्न हे किंवा जी माहिती आहे तुम्ही थोडीशी रीड करायची आहे. तर या ठिकाणी जोग, ऑप्शन क्रमांक ए जोग, तर हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, ऑस्ट्रेलियाच्या राजधानीचं शहर कोणतं? ऑस्ट्रेलियाच्या राजधानीचे शहर खालीलपैकी कोणतं? मेलबर्न, सिडनी, पर्थ सुदर, कॅनबेरा. ऑस्ट्रेलियाच्या राजधानी शहर ऑप्शन क्रमांक डी कॅनबेरा. ऑप्शन क्रमांक डी कॅनबेरा हे ऑस्ट्रेलियाच्या राजधानीचे शहर आहे. पुढीलपैकी कोणता प्रवाह हा हिंदी महासागरात आहे? हिंदी महासागरातील प्रवाह कोणता? तर हिंदी महासागरामध्ये सोमाली प्रवाह आहे, जो या ठिकाणी उष्ण प्रवाह आहे. लक्षात घ्या, सोमाली प्रवाह हा उष्ण प्रवाह आहे आणि हिंदी महासागरामध्ये हा सोमाली प्रवाह आढळतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा 46 क्रमांकाचा, योग्य अशा पाच जोड्या लावायच्या आहेत. या ठिकाणी बघा प्रवाह आहेत आणि कोणत्या खंडामध्ये आढळतात. कारण या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती कसाही प्रश्न विचारला गेला तर तो प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे, सोडवता आला पाहिजे. त्याच्यामुळे ही प्रश्न तुम्हाला डबल डबल ट्रिपल ट्रिपल या ठिकाणी मी घेतलेले आहेत. या ठिकाणी कॅलिफोर्निया प्रवाह, हम्बल्ट प्रवाह, ब्राझील प्रवाह आणि गल्फ प्रवाह हे कोणकोणत्या महासागरात आढळतात, त्यांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी लावायच्या आहेत. तर बघा, कॅलिफोर्निया जो प्रवाह आहे तर तो उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये आहे. त्यानंतर हम्बोल्ट प्रवाह हा दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये आहे. ब्राझीलचा प्रवाह हा दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये आहे आणि गल्फचा प्रवाह हा उत्तर अटलांटिक महासागरामध्ये आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए याच्यामध्ये या ठिकाणी बरोबर जोड्या आहेत. एकूण 60 प्रश्न आहेत. एकूण 60 प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी जोड्या व्यवस्थित समजून घ्या, कारण तुम्हाला जर याच्यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला गेला याच्यावरती कोणत्याही महासागरामधील प्रवाह विषयी, तर तुम्हाला तो सोडवता येईल. कॅलिफोर्निया उत्तर पॅसिफिक, हम्बोल्ट प्रवाह दक्षिण पॅसिफिक, ब्राझील प्रवाह दक्षिण अटलांटिक आणि गल्फचा प्रवाह हा उत्तर अटलांटिक मध्ये आहे. प्रश्न पुढचा, खाली दिलेल्या महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीचा कोणता क्रम हा उतरत्या क्रमाने या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे सर्वात म्हणूया या ठिकाणी सर्वात उंच, त्यानंतर सर्वात कमी, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला उतरते क्रम लावावे लागतील. महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीचा क्रम उतरत्या क्रमाने कोणता बरोबर येईल? तर बघा, या ठिकाणी कळसुबाईची उंची ही 1646 मीटर, त्यानंतर साहलेर 1567 मीटर, महाबळेश्वर 1438 आणि हरिश्चंद्रगड हा 1424. तर अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी मध्ये हे पर्वत शिखरांच्या उंचीचा क्रम उतरता दाखवलेला आहे. कळसुबाई 1646, सालेर 1567, महाबळेश्वर 1438, हरिश्चंद्रगड 1424. तर हे या ठिकाणी अशा प्रकारच्या सर्वात उंच्या आहेत आपल्या महाराष्ट्रामधील असेल, भारतामधील असेल उंच पर्वत, त्यांच्या उंची थोडंसं लक्षात ठेवा. अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला, त्याची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजे. प्रश्न पुढचा आहे बघा 48 क्रमांकाचा प्रश्न, महाराष्ट्रामधील पश्चिम घाट पश्चिम घाट ओलांडण्यासाठी खालील घाट दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावा. दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने लावायचा आहे.
तर फोंडा घाट, आंबा घाट आणि बोरघाट आणि शेवटी थळघाट. तर अशा प्रकारे या ठिकाणी दक्षिणेकडून उत्तरेकडे हा पश्चिम घाट ओलांडण्यासाठीचे जे घाटांचे क्रम आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे, तर तो फोंडा घाट, नंतर आंबा घाट, नंतर बोरघाट आणि शेवटी थळघाट. ऑप्शन क्रमांक ए मध्ये योग्य असा क्रम दाखवलेला आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 49 क्रमांकाचा. खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? टीईटी नंतर टेटचं आयोजन करतील का? या ठिकाणी शक्यता आहे टेट परीक्षेचं आयोजन करण्याचं, कारण 5 वर्षामध्ये टीईटी तुमची टेट परीक्षा झालेली नाही. 17 मध्ये झाली होती, नंतर घेण्यात आली नाही. त्याच्यामुळे टेट परीक्षा होईल, लवकरच होईल. खालील खाड्यांचा क्रम या ठिकाणी आपला उत्तरेकडून दक्षिणेकडे असा लावायचा आहे. तर वसई, नंतर जयगड, जैतापूर आणि देवगड. तर हा या ठिकाणी या खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बरोबर आहे. वसई, जयगड, जैतापूर आणि देवगड. प्रश्न पुढचा आहे बघा. इटलीतील व्हिशिव्हियस, अर्जेंटिनातील अॅकॉन्काग्वा, आफ्रिकेतील किलिमांजारो इत्यादी टिंब पर्वत आहेत. वली पर्वत, ठोकळा पर्वत, अवशिष्ट पर्वत, ज्वालामुखीय पर्वत. तर हे जे पर्वत आहेत हे 5 ज्वालामुखीय पर्वत आहे. 5 ज्वालामुखीमुळे तयार झालेले पर्वत आहेत. ऑप्शन क्रमांक डी, ज्वालामुखीय पर्वत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा 51 क्रमांकाचा. भारताच्या वायव्य दिशेस असणारे शेजारी राष्ट्र. टीईटी कधी होईल याचा भरोसा नाही. होईल, नक्की होईल, 21 तारखेला होईल. भारताच्या वायव्य दिशेस असणारे शेजारी राष्ट्र खालीलपैकी कोणतं? तर पाकिस्तान. भारताच्या वायव्य दिशेस असणारं शेजारचं राष्ट्र पाकिस्तान आहे. प्रश्न पुढचा आहे बघा. वेगळा घटक ओळखा. वेगळा घटक ओळखायचा यापैकी अरबी समुद्र, उत्तर अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर. वेगळा घटक ओळखायचा आहे गटात न बसणारा. तर यापैकी बघा उत्तर अटलांटिक महासागर, तर हा गटामध्ये बसत नाही. बाकीचे अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर हे भारताच्या शेजारचे महासागर आहेत किंवा जलाशय आहेत असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. प्रश्न पुढचा 53 क्रमांकाचा. आग्रा येथील ताजमहाल हा टिंब खडकाने बांधलेला आहे. ताजमहाल या खालीलपैकी कोणत्या खडकाने बांधलेला आहे? नीस, हिरा, संगमरवर, स्लॅट. तर या ठिकाणी खडकांचे जे प्रकार आहेत, रूपांतरित खडक असेल किंवा ठिकाणी कोणत्या खडकापासून कोणता खडक तयार होतो, तर हे थोडंसं वाचा, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आग्रा येथील जो ताजमहाल आहे तो खालीलपैकी कोणत्या खडकाने बांधलेला आहे? आणि अशाच प्रकारे ज्यावेळेस प्रश्न काढेल त्यावेळेस त्याच्यावरती प्रश्न मी घेईल, नक्की घेईल. तर जे प्रश्न तुम्हाला विचारले जातील असेच प्रश्न या ठिकाणी मी काढत असतो. तर यापैकी बघा संगमरवर, ऑप्शन क्रमांक सी, संगमरवर हा आहे. प्रश्न पुढचा आहे बघा. नागालँड राज्यातील सांस्कृतिक उत्सव खालीलपैकी कोणता? पेपर 2 आणि 1 दोन्ही पेपरसाठी पण महत्वाचे प्रश्न आहेत. या ठिकाणी 1 मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतील असे प्रश्न आणि पेपर 2 मध्ये सुद्धा महत्वाचे प्रश्न विचारले जातील. तर हॉर्नबिल, नागालँड राज्यातील सांस्कृतिक उत्सव हा हॉर्नबिल आहे. ऑप्शन क्रमांक ए, हॉर्नबिल. प्रश्न पुढचा. जगातील 5व्या क्रमांकाच्या उंचीचं शिखर कोणतं? जगातील 5व्या क्रमांकाच्या उंचीचं शिखर. कांचनगंगा भारत, मकालू नेपाळ, अत्सो आयू नेपाळ, मानसलू पश्चिम नेपाळ. 5व्या क्रमांकाचं सर्वात उंचीचं शिखर. तर जगात 5व्या क्रमांकाच्या उंचीचं शिखर मकालू नेपाळमध्ये आहे बघा, मकालू. प्रश्न पुढचा आहे 56 क्रमांकाचा. उत्तर अमेरिकेतील गवताळ प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर अमेरिकेतील गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? स्टेप्स, हेल्प, पंपास, प्रेयरी. तर बघा उत्तर अमेरिकेतील जे गवताळ प्रदेश आहे तर तो प्रियरी या नावाने ओळखला जातो. उत्तर अमेरिकेमध्ये हा प्रियरी गवताळ प्रदेश आहे. पुढे या ठिकाणी बघा स्टेप्स गवताळ प्रदेश आहे तो युरेशियामध्ये आढळतो. स्टेप्स युरेशिया. हेल्ड आहे तो दक्षिण आफ्रिकामध्ये.
पंपास दक्षिण अमेरिकामध्ये, प्रियरी उत्तर अमेरिकामध्ये आणि जो डाऊन्स आहे तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे. डाऊन्स ऑस्ट्रेलिया, लक्षात घ्या, डाऊन्स ऑस्ट्रेलिया. या ठिकाणी बघा मी प्रिव्हियस इयरमध्ये हे चुकीचं सांगितलं होतं, तर ते मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी टॅग केलं होतं की कोणतं बरोबर होतं ते. आता इथं लक्षात ठेवा, डाऊन्स ऑस्ट्रेलियामध्ये, प्रेरी उत्तर अमेरिकामध्ये, पंपास दक्षिण अमेरिकामध्ये, हेल्ड दक्षिण आफ्रिकामध्ये आणि स्टेप्स युरेशियामध्ये. तर हे गवताळ प्रदेश आहेत बघा. तुम्हाला एखाद्या वेळेस जोड्या लावा, तर या प्रकारचा प्रश्न याच्यावरती विचारला जाईल किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा विचारला गेला होता याच्यावरती, तर तशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न पुढचा, आटाकामा हा उष्ण वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोठे आहे? आटाकामा हा उष्ण वाळवंटी प्रदेश आहे, तो खालीलपैकी कोठे आहे? उत्तर आफ्रिका, उत्तर अमेरिका, आशिया, दक्षिण अमेरिका. म्हणजे कोठे आहे किंवा कोणत्या खंडामध्ये त्याचं स्थान आहे, अशा प्रकारचे प्रश्न. आटाकामा हा उष्ण वाळवंटी प्रदेश. बघा, गवताळ प्रदेश असतील, वाळवंटी प्रदेश असतील, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये महत्वाचे कोणकोणते प्राणी वगैरे आहेत, कोणत्या वनस्पती आढळतात. तर आटाकामा हा उष्ण वाळवंटी प्रदेश ऑप्शन क्रमांक डी दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतो. ऑप्शन क्रमांक डी दक्षिण अमेरिका. या ठिकाणी बघा, उष्ण वाळवंटी प्रदेश. सहारा, सहारा हा उत्तर आफ्रिकेमध्ये आहे. कोलोरेडो उत्तर अमेरिका, थरचं वाळवंट आशियामध्ये आणि कलहारी दक्षिण आफ्रिकामध्ये. जोड्या लावायचा प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. सहारा उत्तर आफ्रिका, कोलोरेडो उत्तर अमेरिका, थरचं वाळवंट आशिया, कलहारी दक्षिण आफ्रिका. प्रश्न पुढचा 58 क्रमांकाचा, एक पीक पद्धती हे खालीलपैकी कोणत्या शेतीचं वैशिष्ट्य आहे? एक पीक पद्धती, एक पीक पद्धती हे खालीलपैकी कोणत्या शेतीचं वैशिष्ट्य आहे? विस्तृत शेती, मळ्याची शेती, बागायती शेती, सखोल शेती. एक पीक हे खालीलपैकी कोणत्या शेतीचं वैशिष्ट्य आहे? दोनच प्रश्न आले आपले, फक्त 60 प्रश्न आपण या ठिकाणी घेतले. महत्वाचे प्रश्न होते या ठिकाणी. तर या ठिकाणी लक्षात घ्या, एक पीक पद्धती हे जे वैशिष्ट्य असतं तर ते विस्तृत शेतीचं असतं. लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए विस्तृत शेती. एक पीक पद्धती म्हणजे या ठिकाणी मका असेल किंवा या ठिकाणी बाजरी असेल, तर अशा प्रकारची पिके या ठिकाणी घेतली जातात. म्हणजे एक पीक पद्धती हे ठळक असं वैशिष्ट्य विस्तृत शेतीचं आहे. शेतीचे प्रकार या ठिकाणी या घटकामध्ये तुम्ही थोडंसं वाचन करा. प्रश्न पुढचा 59 क्रमांकाचा, अल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहणारे वारे खालीलपैकी कोणते? अल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहणारे वारे खालीलपैकी कोणते? बोरा, फॉन, चिनोक, पाम्पेरो. तर आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहणारे वारे हे बोरा वारे म्हणून ओळखले जातात. ऑप्शन क्रमांक ए बोरा वारे. आता प्रमुख वारे या ठिकाणी बघा, जगातील प्रमुख स्थानिक वारे याच्यावरती तुम्हाला प्रश्न आला तर या ठिकाणी तुम्हाला याची उत्तरे देता येतील. या ठिकाणी बघा, वाऱ्याचं नाव आहे लू वारे. तर स्वरूप कसं असतं त्या वाऱ्याचं? उष्ण आणि कोरडं असतं. लक्षात घ्या, वाऱ्याचं स्वरूप लू वारे उष्ण आणि कोरडे असतात. त्यांचं वैशिष्ट्य काय असतं तर हे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वारे हे वाहतात. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये उन्हाळ्यात दुपारी हे वारे जास्तीत जास्त वाहतात. उष्ण आणि कोरडे वारे असतात. हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, जे लू वारे आहेत भारतीय मैदानी प्रदेशात कोठून येतात तर हे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. लक्षात घ्या. तर याच्यावर तुम्हाला प्रश्न आला तर तो या ठिकाणी सोडवता यावा किंवा त्याचं उत्तर तुम्हाला अचूक यावं. तर हे वारे थरच्या वाळवंटाकडून येतात. लक्षात घ्या, सिमुम हे उष्ण, कोरडे आणि विनाशकारी वारे असतात. लक्षात घ्या, वाऱ्याचं स्वरूपावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिमुम वारे उष्ण, कोरडे आणि विनाशकारी असतात. आता हे सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात. हे वारे शक्तिशाली असल्याने या ठिकाणी विध्वंसक असतात. म्हणजे नासधूस या ठिकाणी मोठ्या प्रमाणे या शिमुम वाऱ्याकडून केली जाते. सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने हे वारे वाहतात. पुढे या ठिकाणी चिनूक, चिनूक जे वारे आहेत, चिनूक मीन्स या ठिकाणी काय तर विच मीन्स स्नो इटर, स्नो इटर. लक्षात घ्या, याचा अर्थ लक्षात घ्या, थोडासा उबदार आणि कोरडे हे वारे असतात. चिनूक वारे उबदार आणि कोरडे असतात. त्यांचं वैशिष्ट्य काय तर हे वारे उत्तर अमेरिकेतील
रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहतात, परिणामी तेथील बर्फ वितळतो, त्यामुळे दऱ्यांमधील तापमानात वाढ होते. आता बघा या ठिकाणी हे झालं परिणाम झाला, दऱ्यांमधील तापमानात वाढ होते किंवा बर्फ वितळतो हा परिणाम झाला. या ठिकाणी याचं हे पाक कारण असेल. तुम्हाला जर प्रश्न कारण आणि पाक परिणामावरती विचारला गेला तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा विचारला जाईल की या ठिकाणी कारण काय, की उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली म्हणजे जे चिनूक वारे आहेत ते वाहतात, त्याचा परिणाम काय होतो, त्याचा परिणाम असा होतो की या ठिकाणी उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वतावर जो काय बर्फ आहे तो वितळतो आणि त्यामुळे दऱ्यांमधील तापमानामध्ये वाढ होते. तर या ठिकाणी हा कारण आणि परिणाम, तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारला जाऊ शकतो. हे लक्षात घ्या. चिनूक वाऱ्यासंदर्भात उबदार आणि कोरडे वारे असतात. मिस्ट्रल हे जे वारं आहे ते थंड आणि कोरडं असतं. या ठिकाणी स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात ते वारे वाहतात. हे वारे आल्प्स पर्वतावरून वाहतात. या थंड वाऱ्यांमुळे किनाऱ्यालगतच्या तापमानामध्ये घट होते. ज्यावेळेस थंड वारं वाहतं त्यावेळेस तापमानात घट होते. लक्षात घ्या. ज्यावेळेस बघा उबदार आणि कोरडं वारं वाहतं त्यावेळेस तापमानामध्ये वाढ होते. बोरा वारं या ठिकाणी बघा थंड आणि कोरडं वारं आहे. बोरा वारं हे अल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहतं. पॉम्पेरो जे वारं आहे ते थंड आणि कोरडं वारं आहे. हे दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात हे वारे वाहतं. दक्षिण अमेरिकेमधील पंपास गवताळ प्रदेश आहे या ठिकाणी हे पॉम्पेरो नावाचं वारं वाहतं. पुढं फॉन वारं जे आहे ते उष्ण आणि कोरडं वारं आहे. हे वारे आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतं. आता या ठिकाणी बघा या वाऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडं सांगतो. लू वारं बघा हे उष्ण आणि कोरडं आहे. बघा लू वारं उष्ण आणि कोरडं आहे. मिस्ट्रल वारं उष्ण आणि कोरडं वारं आहे. त्यानंतर फॉन वारं हे उष्ण आणि कोरडं वारं आहे. आता हे जर वारे तुम्ही घेतले बघा, लू वारं घेतलं, मिस्ट्रल घेतलं आणि पंपोरो घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला गटात न बसणारा शब्द या ठिकाणी चिनूक येऊ शकतो. लक्षात घ्या. त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी हे चिनूक हे उत्तर द्यायचं आहे. किंवा या ठिकाणी बघा आता विनाशकारी वारे फक्त एकच आहे. विनाशकारी वारे कोणते, फक्त सिमुम हे विनाशकारी वारे आहे. बाकीचे या ठिकाणी विनाश एवढं करत नाहीत. त्यानंतर या ठिकाणी बर्फ वितळवणारं वारं कोणतं, तर चिनूक जे वारं आहे तर त्या ठिकाणी बर्फ वितळवणारं वारं आहे. शिमुम वारे या ठिकाणी म्हणलं मी. शिमुम वारे हे विनाशकारी आहे आणि चिनूक जे वारं आहे त्या ठिकाणी बर्फ वितळवणारं वारं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर या ठिकाणी बघा थंड वाऱ्यामुळे कोणत्या वाऱ्यामुळे किनाऱ्यालगतच्या तापमानामध्ये घट होते, तर मिस्ट्रल वाऱ्यामुळे या ठिकाणी किनाऱ्यालगतच्या तापमानामध्ये घट होते. मिस्ट्रल वारं हे आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी याविषयी थोडीशी वेगळी प्रकारची माहिती लक्षात घ्या. याच्यावरती कसाही प्रश्न आला तुम्हाला तो सोडवता येईल. प्रश्न 60 क्रमांकाचा आहे बघा. टायफून चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळत नाही, अशा प्रकारचा या ठिकाणी हा प्रश्न आहे. टायफन नाही तर टायफून हे चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळत नाही. जपान, चीन, अमेरिका, फिलिपाईन्स. प्रश्न क्रमांक 60. टायफून चक्रीवादळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळत नाही. तर बघा या ठिकाणी जे टायफून चक्रीवादळ आहे ते जपानमध्ये आढळतं, चीनमध्ये आढळतं आणि फिलिपाईन्स मध्ये आढळतं. म्हणजे जपान, चीन आणि फिलिपाईन्स यांच्या किनारी भागामध्ये हे वारं आढळतं किंवा चक्रीवादळ आढळतं. हे चक्रीवादळ आहे टायफून हे चक्रीवादळ आहे. तर हे अमेरिकामध्ये आढळत नाही. ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर येणार आहे. टायफून चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळत नाही, तर अमेरिकामध्ये आढळत नाही. आणि शेवटचा एक प्रश्न एक्स्ट्रा होता बघा 60 क्रमांकाचा. तापमान पट्टे, हवादाब पट्टे यांच्यातील फरकाविषयीची विधाने आहेत. तर या ठिकाणी योग्य असा पर्याय पण निवडायचा आहे. एक्स्ट्रा प्रश्न. विधान पहिलं आहे बघा. तापमान पट्टे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवांकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले असतात. जे तापमान पट्टे आहेत ते कसे आहेत बघा, हे सलग आहेत. तापमान पट्टे सलग असतात. ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवांकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले असतात. हे पहिलं विधान. दुसरं विधान. हवादाब पट्टे सलग नसून कमी व जास्त हवादाबाची क्षेत्रे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना वेगवेगळ्या भागात आढळतात. आता या ठिकाणी ऑप्शन निवडायचा आहे तुम्हाला. 1 योग्य, 2 योग्य, दोन्ही अयोग्य की दोन्ही योग्य. शेवटचा प्रश्न या ठिकाणी. अगदी बरोबर. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी येणार आहे. याचं दोन्हीही योग्य आहे. या ठिकाणी बघा तापमान पट्टे, हवादाब पट्टे. तर बघा तापमान पट्टे म्हणजे काय, हे सलग असतात. लक्षात घ्या तापमान पट्टे सलग असतात. ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवांकडे जास्त तापमान
ते कमी तापमान असे पसरलेले असतात तापमान पट्टे, आणि जे हवा दाब पट्टे असतात, हवेचे दाब पट्टे असतात, ते सलग नसतात. ते कमी व जास्त हवा दाबाचे क्षेत्र हे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जात असताना वेगवेगळ्या भागामध्ये आढळतात. हे सलग असतात, हे सलग नसतात, त्याच्यामुळे या ठिकाणी हे वेगवेगळ्या भागामध्ये आढळतात. अशा प्रकारे या ठिकाणी तापमान पट्टे आणि हवादाब पट्टे यांच्याविषयी ऑप्शन क्रमांक 2 दोन्ही विधान या ठिकाणी योग्य होती. अशा प्रकारे या ठिकाणी एकूण 61 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर बघा तुमचा स्कोर या ठिकाणी किती आला, किती प्रश्न तुमचे चुकणं या ठिकाणी महत्वाचं नाही. लक्षात घ्या, चुकणं महत्वाचं नाही. चुकले जरी असले तरी सुद्धा ते प्रश्न तुम्ही पाठ्यपुस्तकात बघा, त्याच्यामुळे तुमचा अभ्यास होईल. चुकलं पाहिजे, चुकल्यानंतरच आपण या ठिकाणी थोडासा तरी अभ्यास करायला लागतो. तर एकूण आपले 60 प्रश्न झालेले आहेत. तर बघा आता हे जे प्रश्न आहेत आपण पाठ टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा टाकतो. तुमचं या ठिकाणी जास्तीत जास्त सराव प्रॅक्टिस व्हावी